नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे। ज्येष्ठ अभिनेते राजू उर्फ राजेंद्र पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले आहे। वयाच्या 70व्या वर्षी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आमची बटाट्याची चाळ, एकच प्याला, सौजन्याशी ऐशी अशा अनेक नाटकातून राजू पटवर्धन यांनी त्यांच्या अभिनयाने रंगभूमी गाजवली होती। अनेक टीव्ही मालिका, 3 इडियट्स, व्हेंटिलेटर अशा लोकप्रिय चित्रपटातून ते भूमिका साकारताना दिसले होते। मात्र गेली काही वर्षे ते आर्थिक संकटांना समोर जात होते। 3 वर्षांपूर्वी त्यांचा एक पाय मांड्यांपासून कापण्यात आला होता। त्यानंतर त्यांचा उजवा हातही अर्धांग वायूच्या झटक्याने निकामी झाला होता। गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती। राजू पटवर्धन हे अविवाहित होते, त्यामुळे अमोल भावे आणि इतर मित्रमंडळी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले। लोकांना मदतीचे आवाहन करून पटवर्धन यांच्यावर उपचार करण्यात आले। राजू पटवर्धन हे गेले काही वर्ष डोंबिवली येथील भरारी विकलांग संस्थेत राहत होते। त्यांच्या पश्चात त्यांना एक भाऊ आहे। ठाण्यातील नाट्य परिषदेत ते सक्रिय कार्यकर्ते होते। काही दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ जाणवू लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगितले जाते। कलाकारांना कोणी वाली नसतो, वृद्धाप काळात त्यांचे हाल होतात हे अनेकदा समोर आलेलं आहे। राजू पटवर्धन यांच्याही बाबतीत असंच काहीसं घडल्याचं दिसून येत आहे। आर्थिक संकट, त्यात आजारपण आणि अर्धांग वायूचा झटका यामुळे ते हतबल झाले होते। एक पाय नसल्याने ते अंथरुणाला खिळून होते। शेवटच्या दिवसात त्यांच्यावर आलेली ही परिस्थिती निश्चितच सामान्यांच्या मनाला हेलावून टाकणारी आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।